राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपदं दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत यांच्यासह मंगेश कुडाळकर, भरत गोगावले, राजेश क्षीरसागर, अर्जुन खोतकर आणि संजय शिरसाट हे संभाव्य मंत्री असण्याची शक्यता आहे। तर अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिवसेनेकडून नेमके कोण मंत्री असतील याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत आणि इतरही काही नावं समोर येताना दिसत आहेत। मात्र अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना मात्र कदाचित मंत्रिपद दिलं जाणार नाही की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। उमेश, शिवसेनेकडनं काही संभाव्य मंत्रिपदासंदर्भातली नावं समोर येताना दिसत आहेत। काही मंत्र्यांना कदाचित डच्चू देखील दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। उमेश, काय नेमकी माहिती? नक्कीच अजिंक्य, जवळपास आता आपण जी नावं सर्व आपल्या स्क्रीनवर दाखवत आहोत त्या सर्वांना मंत्रिमंडळामध्ये सामील केलं जाणार आहे। यापैकी 7 जणांना जे ते कॅबिनेट मंत्री तर 3 जणांना राज्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची माहिती जी ती सूत्रांकडून मिळते। मात्र यासोबतच जे गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये जे महत्वाचे मंत्री होते, जे अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना या मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाही अशा प्रकारची देखील दाट शक्यता आहे। त्यामुळे आता जिथे गेल्या काही दिवसापासून सातत्याने मंत्रिमंडळ विस्तार होईल का नाही, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकं कोण कोण असेल, कोणाला जागा मिळेल, एकनाथ शिंदे नेमकं काय भूमिका घेतात, त्या सगळ्या संदर्भात जवळजवळ आता फुल स्टॉप लागलेला आहे, पूर्णविराम लागलेला आहे आणि आता हे सगळं जी मंत्री आहेत ते लवकरात लवकर शपथ घेतील। म्हणजे येत्या 1 दिवसामध्ये कदाचित या संदर्भातली स्पष्टता समोर येऊ शकते। उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।